स्माइल आफ्टरनून. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. गुड आफ्टरनून एव्हरीवन. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करायचे आहेत. आज आपण रेकी म्हणजे काय समजून घेणार आहोत. दीपाली मॅडम, सुनंदा मॅम. कुठले आहात सुनंदा मॅम? तुम्ही कुठून आहात? डोंबिवली. व्हेरी गुड. वेलकम. थँक्यू. रेकीला पहिल्यांदा जाणता आहात की रेतीबद्दल ऐकून आला आहात? पहिल्यांदाच. अच्छा. गुड आफ्टरनून सुरभी मॅम. आफ्टरनून. सविता मॅम, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून. दीपाली मॅडम, गुड आफ्टरनून. येस, व्हेरी गुड आफ्टरनून. सुरभी मॅम, कुठून आहात तुम्ही? घाटकोपर. ओके. कॅमेरा ऑन करून बसणं होत पॉसिबल असेल तर सगळ्यांनी कॅमेरे ऑन करून ठेवायचे आहेत. आपण ऊर्जांना समजून घेणार आहोत. या रेकी शक्तीला समजून घ्यायचं आहे, एनर्जीला समजून घ्यायचंय. मुळात पहिल्यांदा आपण काय शिकतोय, एनर्जी म्हणजे काय हे समजतो आहे. ठीक आहे. ऊर्जांना अनुभवताना मला ऊर्जा बघा कशा पद्धतीच्या असतात. एक तर पॉझिटिव्ह ऊर्जा, नाही तर निगेटिव्ह. आपल्या आजूबाजूला ही ऊर्जा आहेत. या दोनच प्रकारच्या ऊर्जा अस्तित्वात आहे. आणि ह्या ऊर्जा समजून घेताना मला रेकी शक्ती काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. एनर्जी, आपला लॉ ऑफ एनर्जी माहिती आहे. एनर्जीला आपण काय करतो, क्रिएट पण करू शकत नाही, डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. सिंपल गोष्ट आहे. मग एनर्जी कशा पद्धतीने अस्तित्वात आहे. एनर्जी काय करते, कुठल्याही एनर्जीला एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो, पण त्याला डिस्ट्रॉय करू शकत नाही. त्याच पद्धतीने आपला आत्मा आहे, बरोबर. त्याला आपण क्रिएट पण करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. मग रेकी म्हणजे काय? रेकी दुसरं तिसरं काहीच नसून रेकी म्हणजे काय, ऊर्जा आहे. रे म्हणजे काय, ब्रह्मांड, आणि की म्हणजे ऊर्जा. ही ब्रह्मांडाची ऊर्जा आपण ब्रह्मांडाकडनं घेतो आणि ती कन्व्हर्ट होऊन काय करतो, आपण पॉझिटिव्ह ऊर्जा कन्व्हर्ट करून समोरच्याला हिलिंग देत असतो. ही एनर्जी आपल्यामध्ये अस्तित्वात अगदी आपण जन्म झाल्यापासून आहे. ही जी प्राणवायू म्हणतो आपण, ही दिव्य रेकी शक्ती ही तुमच्या माझ्या प्रत्येकाकडे आहे. मग याला समजून घेण्याची गरज का पडली? कारण माझ्या आयुष्यामध्ये वेगवेगळे ब्लॉकेजेस आलेत, बरोबर. काल आपण बघितलं की सबकॉन्शियस माइंड माझ्या आयुष्याचा जीवनाचा राजा आहे, क्रिंग आहे. मग ते ब्लॉकेजेस कुठले कुठले होते? एक तर हेल्थ चॅलेंजेस आलेत, रिलेशनशिपचे इश्यू आहेत, किंवा पैशांचे प्रॉब्लेम, करिअरमध्ये ग्रोथ मिळत नाही. तेव्हा मग रेकी शक्तीचा कसा वापर आपल्याला करायचा आहे ते या आपण सेशनमध्ये शिकणार आहोत. त्या अगोदर सविता मॅडम, कॅमेरा ऑन करा शक्य असेल तर. दीपाली मॅडम. थोडस नेटचा प्रॉब्लेम आहे बरं मॅडम. बरं, ठीक आहे हा, ठीक आहे. हां, नेट आलं की मग करते मी. चालेल चालेल. दीपाली मॅडम. दीपाली मॅडम, कुठून आहात तुम्ही? ओके. सुरू करूया आता रेकी शक्तीला. रेकी शक्तीच्या द्वारे आपण कालही बघितलं होतं की रेकी आपल्याला काय काय देणार आहेत. आज पुन्हा आपण नव्याने रेकीची सुरुवात करतो आहे, रेकीला जाणून घेतो आहे. आणि स्वतःलाही आपल्याला या 10 दिवसांमध्ये आपल्याला स्वतःला समजून घ्यायचंय, स्वतःला जाणून घ्यायचं आहे. मग रेकी आपल्याला काय देणार आहे? रेकी पहिल्यांदा तर आपल्याला, मनुष्य आहे ना, तर प्राप्ती पाहिजे. मला काय प्राप्त होणार हे खूप महत्वाचं आहे ना, की मी हे सेशन अटेंड करून मला मिळणार काय, माझे कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, त्यासाठी मी इथे हे सेशन करायला पाहिजे. तर रेकीमध्ये जेव्हा आपण येतो आहे तेव्हा तुमची एक समस्या घेऊन जेव्हा तुम्ही रेकीमध्ये आलात, नकळत साधना करता करता आपल्या इतरही समस्या काय होते, रेकी शक्तीच्या साहाय्याने सॉल्व्ह व्हायला मदत होत असते. हळूहळू का होईना आपल्या लाईफमधले ब्लॉकेजेस ही रेकी शक्ती दूर करत असते. मग ब्लॉकेजेस आपण बघितले,
इमोशनल ब्लॉकेजेस आहेत. रागामुळे माझ्या आयुष्यात ब्लॉकेजेस क्रिएट होत आहे. मला कुठलं तरी दुःख, मी गिल्टमध्ये गेलेली आहे, माझ्याकडे काय आहे, गिल्टची भावना आहे, तेव्हाही माझ्या आयुष्यात ब्लॉकेजेस निर्माण होतात. मग हे ब्लॉकेजेस समजून घेताना पहिल्यांदा मी स्वतःला समजून घेत आहे का ते आपण बघितलं. मग आपण स्वतःला समजून घेताना काल आपण टास्क केला होता की मला किती राग येतो आहे, मला कोणाकोणाच्या कोणी कोणी दुःख दिले आहेत, माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स काय आहे हे आपण फोकस केलं. आणि नंतर आपण काय फोकस केलं कालच्या सेशनमध्ये, की मग सोल्युशन काय. मला प्रॉब्लेमवर फोकस करून जमणार आहे का, नाही. मला कशावर फोकस करावं लागेल, मला काय पाहिजे. माझी जर तिथे पूर्णतः एनर्जी गेली तरच मला रिझल्ट मिळतील. जर आपली ऊर्जा आपल्याला जे पाहिजे त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट केली तर ती गोष्ट अचीव व्हायला काय होतं, सपोर्ट होतो. नाही तर अर्ध लक्ष इकडे, अर्ध लक्ष प्रॉब्लेम मध्ये, आणि मी प्रॉब्लेम प्रॉब्लेम, हे नाही ते नाही ते नाही ते करायचं, आणि काय पाहिजे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं नाही. पण पाहिजे तर आहेच, आणि ऊर्जा कुठे लावायची नाही आहे याच्याकडे. म्हणून मला काय करायचं आहे, माझा गोल आहे त्याच्यावरती माझी काय करायची आहे, पूर्ण एनर्जी शिफ्ट करायची. माझी करंट स्टेट काय आहे, प्रॉब्लेम, आणि मला डिझायर्ड स्टेट काय आहे, मला हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिपमध्ये सक्सेस पाहिजे. बरोबर. मग अचीव करताना आपल्याला रेकी शक्ती काय करते, हळुवारपणे त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. म्हणून पहिल्या लेवलला आपण काय करतो, स्वतःचा शोध घेतो, स्वतःच्या हिलिंग, आपली स्वतःची हिलिंग करतो, स्वतःचे चक्र बॅलन्सिंग आपण इथे शिकणार. आपला स्वतःचा ऑरा म्हणजे काय, पॉझिटिव्ह एनर्जी काय, निगेटिव्ह एनर्जी काय, याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. हे 1-to-1 सेशन आहे. आपल्याला इथे इन्व्हॉल्व्ह होऊन, आपल्याला वन वे कम्युनिकेशन होऊन उपयोग आहे का, तुम्ही पण तिथे इन्व्हॉल्व्ह होऊन बोलणं गरजेचं आहे. ठीक आहे. सुरू करूया. रेकी काय काय देणार आहे आपल्याला. रेकीच्या साह्याने आपल्या इमोशनल प्रॉब्लेम्स, फिजिकल प्रॉब्लेम्स, रिलेशनशिपचे इश्यूज, झोप येत नसेल तर रेकीचा वापर कशा पद्धतीने होईल. रेकी काय करणार आहे, आपल्या आयुष्याला पूर्णत्व प्राप्त करणार आहे. जिथे जिथे माझा इनकम्प्लीट झोन आहे त्या सगळ्या झोनला रेकी काय करणार आहे, पूर्णत्व प्राप्त करून देणार आहे. रेकी काय आहे, प्रेम आहे, रेकी ऊर्जा आहे, आणि रेकी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टींसाठी, पॉझिटिव्ह तत्वावरती, तुमच्या पॉझिटिव्ह इच्छांवरती, पॉझिटिव्ह इंटेन्शन्सवरतीच काम करत असते. जितकं तुम्ही पॉझिटिव्हली रेकीला प्रार्थना कराल तितके पॉझिटिव्ह रिझल्ट तुमच्या आयुष्यात येणार. रेकी कधीच तुमच्या लालचमध्ये काम करणार नाही, मदत करायला येणार नाही. तुम्ही गरजेपुरतं जर रेकीला वापराल तर नक्कीच रेकी शक्ती तुमच्या मदतीला येणार. जर तुम्ही वारंवार वारंवार तुमचं काम, म्हणजे आपण काय म्हणतो, आपल्या गरजेपेक्षा लालच म्हणतो, तर लालचेसाठी आपल्याला रेकीचा वापर करायचा नाही. मला रेकीचा वापर करताना फक्त आणि फक्त माझी गरज समजून घ्यायची आहे, माझा प्रॉब्लेम्समधनं मला बाहेर काढायचे, किंवा इतरांना पण हिलिंग देताना त्यांना त्यांच्या चांगल्यासाठी, त्यांच्या आयुष्यामध्ये समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न करायचे आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये परमसुख निर्माण व्हावं, त्यांना आयुष्यात समाधान प्राप्त व्हावं, रिलेशनशिपचे इश्यू कोणाला येऊ नये, तेव्हा आपण काय करतो, रेकीचा वापर करणार आहोत. सुरभी मॅडमला समजताय का. मनीषा मॅडम कॅमेरा ऑन करा. स्नेहल मॅडम. रेकी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जीवरती काम करत असते. तुमच्या पॉझिटिव्ह इंटेन्शनच्या मार्फत आपण काय करतो, रेकीचा वापर करतो. ठीक आहे. रेकी ही एक दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपण त्याला म्हणतोय. ही ऊर्जा समजून घेताना मला माझी प्राण ऊर्जा समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे प्राण ऊर्जा तुमच्यात, माझ्यात, प्रत्येकामध्ये आहे. मग ही प्राण ऊर्जा समजून घेताना, ही प्राण ऊर्जा जेव्हा डिस्टर्ब व्हायला लागते तेव्हा आपल्याकडे नको नको ते ब्लॉकेजेस येतात, नको नको ते डिसीज आपण अट्रॅक्ट करत असतो. मला पैशांचे ब्लॉकेजेस येतात. त्या पद्धतीने रिलेशनशिपमध्ये पण आपल्याला इश्यू जाणवायला लागतात. मग रेकी शक्ती काय करते, माझी एनर्जी काय करते, क्लीन करण्याचं काम करते, माझ्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह करण्याचं काम करते. तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणि डिसीज फ्री जगण्यासाठी रेकी आपल्याला मदत करणार आहे. रेकीचा वापर आत्ता आलाय का, आत्ता आपण रेकी शक्तीमध्ये आलोत म्हणून रेकी अस्तित्वात आहे का, तर नाही. आपल्या रेकीचा उल्लेख, ही दिव्य रेकी शक्ती, याचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये, अथर्ववेदामध्ये पण आढळून येतो. भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथातही रेकीचा उल्लेख आढळलेला आहे. ठीक आहे.
तर त्याचा उल्लेख कसा आढळलेला आहे? स्पर्श चिकित्सा. काय आढळलेला आहे? स्पर्श चिकित्सा या नावाने रेकीचा उल्लेख आढळला आहे. मग बऱ्याच वेळा रेकीबद्दलचे गैरसमज आहे की बॉम्बस्फोट केलेत, दरोडा टाकला, कुठेतरी लूटमार केली, चोरी केली. मग त्या रेकीमध्ये आणि या रेकीमध्ये काय फरक आहे? कोणी सांगेल का? ती रेकी काय आहे? ऐकलंय का तुम्ही की रेकी केली आणि कोणाची फसवणूक केली? ती फ्रान्स कडची रेकी आहे येस. ती काय आणि ती आहे? जपान कडची ती आहे. आपण जी शिकतो आहे ती जपनीज उपचार पद्धती ते शिकतो आहे. आणि जे रेकी करून दरोडा टाकणं आहे त्याला म्हणतात फ्रेंच रेकी. फ्रान्समधनं आलेली रेकी फ्रेंच रेकी आपण म्हणतो. ती रेकी म्हणजे पाहणी, पाळत ठेवणे. त्याचा अर्थ काय होतो? एखाद्या जागेवरती पाळत ठेवणे. इथे आपण जे अटॅक झाला होता तिथेही रेकी करण्यात आली असं ऐकण्यात आलं होतं. ती रेकी काय आहे? ती म्हणजे पाळत ठेवण्यात आली आणि मग काहीतरी गोष्ट घडवून आणली. जसं आपल्याला घर बांधायचं असतं तेव्हाही आपल्याला काय करावे लागते? तिथे मुबलक जागा आहे, जागाच्या बद्दल पाणी आहे का, रस्ता व्यवस्थित आहे का, ही पाहणी करतो ना आपण. प्लॉटची पाहणी केल्या जाते, मग कुठे डिसाईड केलं जातं की इथे माझी विहीर असायला पाहिजे, इथे नळाचा स्रोत असायला पाहिजे, वास्तू बघितल्या जाते. ही काय झाली? एक प्रकारची रेकी झाली. ठीक आहे. आणि आपण जी शिकतो आहे ती जापनीज उपचार पद्धती जपानकडून आपल्याला मिळालेली, ही आपण नॅचरल हिलिंग टेक्निक ॲज अ सबस्टिट्यूट अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून आपण वापरतो. या रेकीचा वापर काय करतोय आपण? आपल्या लाईफमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ॲज अ अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून वापरणार आहे. रेकी वापरताना आपल्याला कुठल्याही गोळ्या औषधी बंद करायच्या नाहीत. आणि कोणत्याही हिलरनी आपल्या कुठल्याही जे काही आपले हिलर्स तुम्ही हिलिंग करणार किंवा तुमच्याकडे कुठले क्लायंट येणार त्यांना गोळ्या औषधी बंद करायला लावायच्या नसतात. ठीक आहे. किंवा आपण स्वतःही बंद करायच्या नाहीत. मग रेकी कशा पद्धतीने सुरू करायची ते आपण समजून घेऊया. ही जपनीज उपचार पद्धती, याचा वापर कोणी सांगितला तर त्याचे फाउंडर किंवा रिडिस्कवर आपण म्हणू शकतो डॉक्टर मिकाउसुई. काय आहे? आपण जी रेकी शिकतो आहे ही ट्रॅडिशनल रेकी शिकतो आहे. डॉक्टर मिकाउसुई यांनी आपल्याला रेकीचा वापर करायला शिकवलं आहे. सर्वात पहिले रेकीचा जो त्यांना शोध लागला हा त्यांनाच लागला होता. आज आपण थोडासा रेकीचा इतिहास बघू म्हणजे रेकी आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने समजेल. डॉक्टर मिकाउसूंना या ऊर्जांचा शोध लागला आणि त्यांनी काय केलं होतं? या ऊर्जांना अनुभवलं होतं. मग अनुभवलं कसं? तर डॉक्टर मिकाउसुई जपानचे एक प्रोफेसर होते. काय होते? प्रोफेसर होते. तिथे जे ऋषीमुनी म्हणजे जैन मुनी अशा म्हणजे नाही का फादर म्हणतो आपण चर्चमध्ये जे फादर्स असतात त्याच पद्धतीने ते एक कन्सल्टंट होते. त्यांच्या स्टुडंटनी त्यांना एक प्रश्न विचारला की अशी कुठली हिलिंग टेक्निक आहे का ज्यानी आपण सगळ्याच गोष्टींवरती आपल्या सगळ्या प्रॉब्लेमचं एकच सोल्युशन, की ह्या हिलिंग टेक्निक मार्फत आपण आपल्या शारीरिक मानसिक कुठल्याही वेदना दूर करू शकतो. तेव्हा डॉक्टर मिकाउसींना त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं. मग डॉक्टर मिकाउसींनी ठरवलं की आपण याचा शोध घेतला पाहिजे. जर प्रश्न विचारला आहे तर नक्कीच या ऊर्जा काय आहे? अस्तित्वात आहे. आणि डॉक्टर मिकाउसुई प्रचंड वाचन करायचे. त्यांना वाचनाची आवड होती. वेगवेगळे ग्रंथ त्यांनी वाचून दिले होते. भ्रमंती करत असायचे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन आलेले होते. त्यामुळे काय झालं होतं की त्यांना या गोष्टीची सवय झाली होती की मला काहीतरी नवीन शिकायचंय. मग ते शिकताना त्यांच्या हे लक्षात आलं की आपल्याला ह्या ऊर्जा मिळवायसाठी अजून काहीतरी शोधावं लागणार आहे, अजून काहीतरी शोध घ्यावा लागेल, तेव्हा मला या ऊर्जा मिळतील. मग हे करता करता त्यांनी अमेरिकेत गेले, चायनामध्ये गेले. तिथेही काही त्यांनी ग्रंथ वाचन त्यांच्यामध्ये झालं. मग ते भारतामध्ये आले. भारतामध्ये त्यांना असं आढळून आलं की ते काशीला काही वर्ष त्यांनी वास्तव्य केलं. त्या दरम्यानमध्ये आपले ग्रंथ त्यांनी वाचले, संस्कृत शिकले, पण भारतामध्ये त्यांना काहीही प्राप्त झाली नाही. कारण ते 1900च्या काळात जेव्हा आले होते तेव्हा आपलीच जी काही व्यवस्था होती फार डिस्टर्ब झाली होती. त्या 1800च्या काळामधले युद्ध किंवा त्यानंतरचं जे आपले जे हे होतं ग्रंथालय जाळून टाकण्यात आले होते, आपली विद्यापीठ जाळून टाकण्यात आली, आपल्या पुस्तकांची लुटमार झाली. त्यामुळे आपले ऋषीमुनी काहीच गोष्टी शेअर करायला तयार नव्हते.
शेअरिंग स्टॉप झालेली होती, कुठली विद्या कोणाला शिकवल्या जात नव्हती, अर्धवट सगळ्या गोष्टी होत होत्या. मग इथे त्यांनी साधना केली, त्यांनी वाचन केलं, तरीही त्यांना भारतात काहीच प्राप्त झालं नाही. ते निराश होऊन परत गेले आणि पुन्हा त्यांचा प्रवास सुरूच होता की मला याचं काय करायचं, शोध घ्यायचा आहे, या ऊर्जांना अनुभवायचं आहे. मग हे करता करता परत त्यांना एक गोष्ट लक्षात आली की आपल्या भारतामध्ये सर्व ग्रंथांमध्ये 21 नावाचा आकडा खूप फेमस आहे. कुठल्याही गोष्टीला ना 21 जी गोष्ट आहे त्या गोष्टीला खूप महत्त्व दिल्या गेलेलं आहे. मग त्यांनी ठरवलं आणि त्यांनी त्या ऋषींकडे, आपले जे जैन मुनी आहे त्यांच्याकडे गेले की मला ह्या रेकीला काय करायचंय, समजून म्हणजे ह्या ऊर्जांना समजून घ्यायचंय, अशी खरंच ऊर्जा अस्तित्वात आहे का, हे मला जाणून घ्यायचं आहे. मग डॉक्टर मिकाऊसींना त्यांचे हे म्हणाले की मला तर ह्या ऊर्जा माहिती नाही आहे, पण मी एक मात्र सांगू शकतो की तू साधना कर. जेव्हाही ज्या प्रश्नाचे आपल्याला उत्तर मिळत नाही तेव्हा आपण काय करतो, मेडिटेशन करतो. नक्कीच तुला या साधनेतून काहीतरी गोष्टी प्राप्त होतील. मग त्यांनी ठरवलं आणि 21 दिवसांचा संकल्प घेतला, कारण आपल्या ग्रंथांमध्ये सगळीकडे 21 नंबरला काय होतं, स्थान दिलं होतं. सगळीकडे त्यांना आपल्या ग्रंथामध्ये 21 आकडा आढळून आला होता. मग हे आपल्या ग्रंथांमध्ये त्यांना ज्या पद्धतीने त्यांना हे लक्षात आलं, त्यांनी अ, कोरियामा नावाच्या टेकडीवर, आणि स्क्रीन शेअर करते तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल. कोरियामा नावाच्या टेकडीवरती त्यांनी काय केलं, रेकीची साधना करायला सुरुवात केली. मग ही साधना त्यांनी कशा पद्धतीने केली, तर 21 दिवसांचं त्यांनी व्रत घेतलं होतं. 21 दिवसांची तपश्चर्या करून त्यांनी ही साधनेला सुरुवात केली. ही साधना करताना त्यांनी अन्न पाण्याचा त्याग करून ही साधना सुरू केली होती. पाण्याचा त्याग करून. शक्य आहे? आपल्याकडनं नाही होऊ शकत ना? होईल का? काय होणार मग? हो, 21 दिवस. नाही होऊ शकत. पण प्रयत्न मात्र करू शकतो. अन्न पाण्याचा त्याग करण्याची गरज नाहीये आपल्याला. येस. ही साधना त्यांनी या पद्धतीने केली होती की त्यांनी ठरवलं की मला काहीतरी प्राप्त व्हायला पाहिजे, त्यासाठी मला फक्त आणि फक्त साधनेला महत्त्व देणं गरजेचं आहे. मग त्यांनी कोरियामा नावाच्या टेकडीवरती जाऊन 21 दगड सोबत ठेवले. ठेवलं काय, काउंट करायचं म्हणून 21 दगड सोबत ठेवले. आणि ह्याच दगडांच्या साह्याने ज्या दिवशी साधना सुरू केली त्यांनी पहिला दगड काउंट करायला सुरुवात केली. ज्या दिवशी साधनेला बसलेत ती साधना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत करत होते. साधना कंप्लीट झाल्यावर ते दगड काय होते, टेकडीवरनं खाली टाकत होते. एक दिवस गेला, दुसरा झाला, तिसरा झाला, असं त्यांचं अन्न पाण्याचा त्याग करून सुरूच होतं सगळ्या गोष्टी. आणि मग 20व्या दिवशी त्यांना काय झालं होतं, थकले होते. म्हणजे प्रचंड त्यांना विकनेस आलेला होता. त्यांना या पद्धतीने निराश पण झाले होते की मी एवढे दिवस झाले प्रयत्न करतो आहे तरी सुद्धा मला काही प्राप्त होत नाही आहे, मला काहीच मिळत नाही आहे, मी एवढं प्रयत्न करून पण माझ्या हाती काहीच लागत नाही. मग अशा वेळेस माणूस फ्रस्ट्रेट होतो. तरीही त्यांनी काय केलं की ठीक आहे, आता 21 दिवस शेवटचा दिवस आहे, तर काय करायचं, आपण प्रयत्न मात्र सोडायचे नाही. 21व्या दिवशी उठले, सूर्योदयापासून साधना सुरू केली. सूर्यास्ताच्या वेळेस त्यांना काय जाणवलं, आकाशामध्ये काही साकेतिक चिन्ह दिसले. आजूबाजूला त्यांच्याकडे काय होत आहे, आकाशामध्ये एक प्रचंड ऊर्जेचा वलय त्यांना दिसला. तो ऊर्जेचा वलय त्यांच्याकडे येतो आहे आणि साकेतिक चिन्ह त्यांना दिसायला सुरुवात झाली. आणि हे चिन्ह दुसरं तिसरं काहीच नसून रेकीच्या सेकंड लेवलला, थर्ड लेवलला आपण काही सिम्बॉल्स शिकतो, हे त्याला आपण म्हणतो साकेतिक चिन्ह, त्याचे सिम्बॉल्स हे त्यांना मिळालेले होते. आणि त्याच पद्धतीने त्या ऊर्जा काय होत होत्या, जसं बंबाड केल्यासारखं त्यांच्यावरती त्या फेकल्या गेल्या. त्या ऊर्जा सूर्यास्ताच्या वेळेस त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आणि ते काय झाले, बेशुद्ध झाले. असं कॉन्शियस त्यांना काय झालं, त्यांचं काय होतं की त्यांना अनकॉन्शियस होऊन गेले. त्यांना समजेन असं झालं की माझ्यावरती नेमकं घडलं काय, माझ्यासोबत घडतं काय. आणि अनकॉन्शियस अवस्थेतच ते काही क्षण राहिले, काही काळ तसाच व्यतीत झाला.
आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला नक्कीच काहीतरी प्राप्त झालेली आहे. कारण त्यांना प्रचंड उत्साह भरला होता, प्रचंड इतका थकवा त्यांना आदल्या दिवशी जाणवत होता, तो सगळा थकवा निघून गेला होता. आणि एवढा उपाशी पोटी पण त्यांना ऊर्जाचा वलय आपल्या आजूबाजूला जाणवत होतो, मला काहीतरी प्राप्त झालं आहे हे त्यांना नक्कीच जाणवायला लागलं. मग त्यांनी ठरवलंय की आपल्याला कधी काही मिळालं की आपण काय म्हणतो, मला कोणासोबत तरी शेअर करायला पाहिजे. त्याच पद्धतीने त्यांनी काय केलं, ज्या गोष्टीची प्राप्ती त्यांना झाली होती त्यांनी त्याच घाईघाईत डोंगरावरनं त्या टेकडीवरनं उतरायला सुरुवात केली. केली, उतरता उतरता त्यांच्या पायाला ठेच लागली. पायाला ठेच लागली. आपल्याला कुठेही दुखत असलं तर काय होतं आपलं, काय होतं? कोणी सांगेल? जेव्हा आपल्याला खूप ठणकत आहे एखादी गोष्ट, आपण डोकं दुखत असलं तर काय म्हणतो? कोणीतरी माझं डोकं दाबून द्या. बरोबर ना? मग हे आपण कशा पद्धतीने दाबतो? बरोबर, हातांचा आपला वापर होतो ना. बापरे माझं नख कट झालं, बापरे मला इथे चटका लागला, आपण काय करतो, हाताने तिथे पकडून ठेवतो, हाताने ऊर्जा तिथे देतो ना. त्याच पद्धतीने त्यांनी काय केलं, हातांनी त्यांची जिथे ठेच लागली होती तिथे त्यांनी स्पर्श केला हातांचा. बापरे, आता मला तर घाई घाई सांगायचं आहे आणि हात मला जखम झाली. स्पर्श केल्यावरती तिथला काय होता, जो पेन होता तो नाहीसा झाला. जे दुखणं होतं ते काय झालं, नाहीसं झालं. म्हणजे त्यांना कळालं की या ऊर्जा हातांद्वारे प्रवाहित होतात. कशाद्वारे प्रवाहित होतात? हातांद्वारे या ऊर्जा प्रवाहित होतात. त्यांचा हळूहळू पेन नाहीसं झालं, त्यांचं रक्त थांबलं आणि पुढे त्यांना प्रचंड भूक लागल्यामुळे ते हळू खाली उतरले टेकडीवरनं. नंतर रस्त्यामध्ये त्यांना भूक लागल्यामुळे हॉटेलमध्ये थांबलेत, खायला सुरुवात केली. एवढा उपवास झाल्यानंतर देखील त्यांनी काय सांगितलं, मला पोटभर जेवायला द्या, मला प्रचंड भूक लागलेली आहे. तो हॉटेल मालक म्हणाला की तुम्हीच म्हणताय मी इतके दिवस जेवलो नाहीये आणि तुम्ही असं प्रचंड हे जेवणापेक्षा सॅलड खा, ज्यूस वगैरे प्या. आपल्याला एक दिवस उपवास झाला की दुसऱ्या दिवशी जेवण जात नाही, आपल्याला जड असं वाटतं कुठलं तरी जड अन्न घेऊ नये. त्या पद्धतीने त्यांनी पोटभर जेवण केलं, सगळं व्यवस्थित होतं, कुठलाच त्रास त्यांना जाणवला नाही. इतक्या त्यांच्या प्रचंड ऊर्जा वाढलेल्या होत्या. तिसरा अनुभव त्यांना असा होता की जेव्हा हॉटेल मालकाच्या मुलीचं दात दुखत होता, त्यांनी काय केलं, हॉटेल मालकाची परमिशन घेऊन आपल्या हातांच्या ऊर्जा त्यांनी या पद्धतीने ठेवलं आणि त्या मुलीचा दात दुखी बंद झाली. हा रेकीमध्ये त्यांना आलेला तिसरा अनुभव होता. डॉक्टर मिकाउसींनी या ऊर्जांना आपल्या घरी पहिल्यांदा स्वतःच्या एनर्जीज वाढवण्यासाठी, स्वतःचे आर्थिक प्रॉब्लेम्स, मानसिक प्रॉब्लेम, रिलेशनशिप इश्यू स्वतःसाठी वापरल्या. पहिले काय केलं त्यांनी, स्वतःसाठी ऊर्जांना वापरायला सुरुवात केली. मग त्यांनी ज्या ऋषींनी त्यांना, त्या जैन मुनींनी सांगितलं होतं की तुम्ही सिद्धी प्राप्त करायला जा, तुम्ही तपश्चर्या करा, मेडिटेशन करा, त्या ऋषींच्या आश्रमात गेले, त्यांची सेवा करू लागले. काही दिवस त्यांनी सेवा केली. ऋषी आजारी होते, त्यांना व्यवस्थित केलं, झेन मुनींना तब्येतीला त्यांनी आराम दिला आणि नंतर ठरवलं की आता मला या ऊर्जांचा वापर समाजाच्या हितासाठी करायचा आहे. या ऊर्जांना मला काय करायचं आहे, जे गोरगरिबाचे लोक आहेत त्यांच्यासाठी वापरायचं आहे. मग अशा पद्धतीने काय केलं त्यांनी, जपानमध्ये जे आपले स्फोट हल्ले झाले होते, बॉम्बस्फोट झाला होता, त्याच्यामुळे तिथले सगळे लोक काय होते, डिस्टर्ब झालेले होते. त्या डिस्टर्बन्स जपानमध्ये खूप जास्त झालं होतं, इमोशनली ते खूप हादरले होते. अशा कंडिशनमध्ये त्यांनी काय केलं, गरीब वस्तीमध्ये जाऊन एका ठिकाणी त्यांनी स्वतःचं वास्तव्य तिथे सुरू केलं. तिथे स्वतःचं क्लिनिक सुरू केलं. स्वतः देखील त्याच वस्तीमध्ये जाऊन राहत होते जिथे खूप असंख्य इमोशनली लोक डिस्टर्ब झाले, फिजिकली डिस्टर्ब झाले, फायनान्शियली त्यांना प्रॉब्लेम्स आहे. कोणी कोणी सिंगल लोक राहिले आहेत, काही लोक त्यांचे फॅमिली मेंबर डिस्टर्ब झाले, काही फॅमिली मेंबर सोडून गेले. अशा वस्तीमध्ये ते राहायला सुरुवात केली. येस, ओके. समजतंय का तेजश्री मॅडम, रुपाली मॅडम? हो मॅडम. हा, रुपाली मॅडम, ओके. वस्तीमध्ये सुरुवात केली राहायला. हळूहळू त्यांना काय झालं की त्या वस्तीमधले लोक जे गरीब होते,
सगळ्यांनी शक्य असेल तर कॅमेरा ऑन करून बसा. म्हणजे मला पण तुम्ही रेकी लेवल 1 मध्ये शिकायला आल्यात, मग पुढे मला तुमचे जर चेहरे लक्षात राहिले नाही तर प्रॉब्लेम असा होतो, एनर्जी आपल्या एकमेकांसोबत कनेक्ट करता येत नाही. सुरुवात केली आणि त्या लोकांची सेवा करू लागले. त्यांना फायनान्शियल हिलिंग द्यायला लागले. त्यांना तिथे त्यांचं कुठल्याही प्रॉब्लेममध्ये ते सोल्युशन द्यायला त्यांनी सुरुवात केली. त्या प्रॉब्लेम्स, ज्या प्रॉब्लेम्स तिथे वस्तीमध्ये होते, ते प्रॉब्लेम्स हळूहळू काय होते, दूर होत होते. त्या वस्तीमधले लोक श्रीमंत होऊन चांगल्या ठिकाणी राहायला जात होते. पण ही जी सुरुवात केली होती, हे 7 वर्ष त्यांनी सुरू ठेवलं. सगळी हिलिंग जी करत होते, लोकांना प्रॉब्लेमच्या बाहेर काढत होते, हे त्यांनी सगळ्या गोष्टी 7 वर्षात सुरू ठेवल्या. त्यांना असं लक्षात आलं की आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे, पण त्या वस्तीमध्ये जे काही लोक गेले होते, ते परत त्या वस्तीमध्ये यायला लागले. त्या लोकांना जिथे आपण फायनान्शियली स्टेबल केलं होतं, लोक चांगल्या परिस्थितीत झाले होते, ते लोक ही वस्ती सोडून गेले होते. वारंवार त्या वस्तीमध्ये राहायचा ते विचार करताय, वारंवार वस्तीमध्ये येऊन राहून राहिले. तेव्हा डॉक्टर मिकाऊ काय झाले, हताश झाले. कारण हे लोक काहीच करत नव्हते, स्वतःसाठी धडपडत नव्हते, आळशी झालेले होते. त्यांना पैशांचं काहीच महत्त्व राहिलेलं नव्हतं, स्वतःसाठी पैसा कमवत नव्हते. आणि मग पुन्हा त्यांना काय होत होतं, गरीब वस्तीमध्ये त्यांचं तेच रुटीन सुरू होतं की हिलिंग घ्यायची, बाहेर पडायचं प्रॉब्लेमच्या आणि परत तिथे यायचं. मग डॉक्टर मिकौसुई हताश झाले आणि पुन्हा त्या आपल्या त्या जे क्लिनिक होतं छोटंसं, त्या क्लिनिकमध्ये म्हणजे वस्तीमध्ये तिथे आपण जाऊन आतमध्ये बसले. आणि मग त्यांना काय झालं, जसं आतमधनं काही आपल्याला संकेत येतात ना, इंटेन्शन्स, तेव्हा आतून त्यांना संकेत आले की या लोकांना प्रॉब्लेम्सच्या बाहेर काढण्यासाठी तुला कोणी बोलवलं होतं का? या लोकांना प्रॉब्लेम्सच्या बाहेर काढण्यासाठी तुला कोणी बोलवलं होतं का? आतून आवाज काय आला? नाही. मग तू या लोकांना काहीतरी दिलंय, हिलिंग केलेली आहे, त्याच्यासाठी तू त्यांच्या कडनं मोबदला घेतला होता का? तेव्हाही काय आवाज आला? नाही. म्हणून रेकीचा वापर करताना 2 नियम नेहमी लक्षात ठेवा. हे डॉक्टर मिकाऊसूंनी बनवलेले नियम आहे. कोणाला न विचारता रेकी द्यायला जायचं नाही. आणि रेकी जर देत असाल तर त्याच्याकडनं एनर्जी एक्सचेंज ही घेणं खूप महत्त्वाची आहे. तुम्ही स्वतःसाठी जरी रेकी घेतली तरी कोणाकडून तुम्ही रेकी घेत आहात, तेव्हा एनर्जी एक्सचेंज खूप गरजेची आहे. बघा, आधीच्या लोक आपला जो व्यवहार चालत होता त्या काय म्हणतात, बार्टर सिस्टीम होती ना, देवाणघेवाण करत होतो. एक जण गहू करत होता, दुसरा भाजी करत होता. मग गहूवाला काय करायचा, जो भाजी करायचा, पालेभाज्यावाल्यांना पालेभाज्या गहूवाल्याला द्यायचा, गहू इकडे ट्रान्सफर व्हायचे. असा व्यवहार आपला काय करायचा, बार्टर सिस्टीमने. तू मला तुझ्याकडचं धान्य दे, मी माझ्याकडचं धान्य तुला देईन. या पद्धतीने आपण घेवाण करत होतो. त्याच पद्धतीने डॉक्टर मिकाऊसींनी सांगितलं की रेकी वापरताना नेहमी आपल्याला काय करायचंय, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणीही मदत मागितल्याशिवाय मदत करायची नाही. म्हणतात ना, फुकटचे सल्ले द्यायला जायचं नाही, तर त्या गोष्टीचं महत्त्व राहत नाही. ऐकतात का आपण, जेव्हा आपण समोरच्याला कितीही हिताच्या गोष्टी सांगत आहे, न विचारता आपण जेव्हा काही मत व्यक्त करतो आहे, तेव्हा समोरचा आपल्याला व्हॅल्यू देतो का? सुनंदा मॅडम, हा, बोला मॅडम. आपण जेव्हा समोरच्या बद्दल खूप चांगला विचार करतो, पॉझिटिव्ह विचार करतो, आणि आपण म्हणतो ना तू हो. असं करून दे, तो आपला फॉलो करतो का? अ, काही वेळा करतात, काही वेळेला नाही करू शकत नाही ते. करत. म्हणून म्हणजे असं त्यांच्या म्हण एनर्जीवर असतं. त्यांच्या एनर्जीवर असतं, बरोबर. कधी कधी कसं असतं, आपण जर न विचारता करत राहिलो, त्या मदतीची समोरच्याला काय होते, जाणीव राहत नाही. म्हणून जाणीव नाही राहत. हा किंमत ठेवत नाही ते आपली, बरोबर. मग अशा हो. वेळेस काय करता येईल, मग आपल्याला तिथे आपण परत दुःखात जातो की अरे, आपण हो. इतकं समोरच्या रिलेशनशिपसाठी करतोय, इतकं आपण त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, इतकं त्याच्या प्रगतीचा विचार करतोय, पण याला काही आपली कदरच नाहीये, बरोबर. याला काहीच वाटत नाही, बरोबर का रुपाली मॅडम? होतं का आपल्यासोबत कधी कधी? हो होतं. होतं की हो. नाही? की आपण त्याला समोरच्याला एवढं सांगतोय, एवढे प्रयत्न त्याच्या आयुष्यात करतो आहे, आणि हा आपल्याला व्हॅल्यू करत नाही. म्हणून आपल्याला नेहमी सांगण्यात येतं की कोणीही विचारल्याशिवाय काही फुकटचे सल्ले द्यायला जायचं नाही तर आपलं अस्तित्व कमी होतं, आपण आपल्या स्वतःची व्हॅल्यू कमी करत असतो.
त्याच पद्धतीने डॉक्टर मिकाउसूंनी काय सांगितलं, कोणीही विचारल्याशिवाय रेकी द्यायची नाही. रेकी साधक आहात, रेकी हिलिंग करतात, हे ठीक आहे, पण तुम्ही जोपर्यंत समोरचा तुमच्याकडे मदत मागत नाही तोपर्यंत मदतीला जायचं नाही. सुरभी मॅडम, कळतंय? हो मॅम. हा. मग दुसरा अजून काय नियम बनवलेला आहे, की रेकीच्या घेतली आहे किंवा तुम्ही रेकी कोणाला देत असाल तर ॲज अ एनर्जी एक्सचेंज तुम्ही कुठली तरी गोष्ट घेऊ शकता. ठीक आहे. आता तुमचा प्रश्न पडला असेल की मॅडम आता रेकी आपण मागितल्याशिवाय द्यायची नाही, पण माझे मुलं असतात, बरोबर, आपले आई वडील आहेत, आपले जे रिलेटिव्ह आहे, आपले हजबंड वाईफ आहे, त्यांना रेकी देताना काय करता येईल, त्यांना मी रेकीला कशा पद्धतीने वापरू शकेल? तर त्यांना रेकी देताना आपल्याला काय करायचं आहे, आपण जेव्हा एका फॅमिलीमध्ये जन्माला येतो, एक फॅमिली ट्री जेव्हा असते, समजा साधारणतः एक फॅमिली ट्री 1000 आत्म्यांच्या पासून बनलेली आहे, बरोबर ना? आणि आपण एकमेकांसोबत कर्मात अडकलेलो आहे, म्हणून ती माझी मावस बहीण, आते भाऊ हे या पद्धतीने होतो. त्याच ठिकाणी आपण जन्माला येत असतो. अतृप्त आपल्या इच्छा राहिलेल्या असतात, अतृप्त गोष्टी असतात बऱ्याच. फॅमिली काय आहे, आपण एकमेकांसोबत त्या गोष्टींसाठी कर्मबंधनात अडकलो आहे आणि ते कर्म फेडायला आपण त्याच घरात जन्माला येत असतो. आजूबाजूला आपण काय घेतो, जन्म घेत असतो. मग ते आपल्याला बघायचं आहे की मग माझ्या फॅमिली मेंबर्सला रेकी देताना मी काय करायचं आहे. इमर्जन्सीमध्ये जर माझ्या घरात कुणाला रेकी देण्याची गरज पडली तर आपण काय करायचं आहे, रेकी शक्तीची प्रार्थना करायची. ते मी सगळं शिकवणार आहे तुम्हाला, की रेकीचं आवाहन कसं करायचं. रेकी देताना आपल्याला काय करायचं आहे, रेकीचा वापर तिथे आपण करू शकतो कारण आपण त्यांच्या कर्मबंधनात अडकलेलो आहे. ठीक आहे. रेकीला आपण प्रार्थना करायची, त्यांना रेकी द्यायची. आणि जर तुम्ही वयाच्या मोठ्या व्यक्तीला रेकी देत असाल तर त्यांच्याकडून काय मागायचे, आशीर्वाद मागायचे. काय मागायचं, फॉर एक्झाम्पल समजा आपल्या वंदना मॅडम काय आहे, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. मग मी वंदना मॅडम जर माझ्या रिलेटिव्हमध्ये असतील तर मी वंदना मॅडमला काय करेल, रेकी देईल आणि वंदना मॅडमला म्हणेल की मला तुम्ही आशीर्वाद द्या. काय करा, आशीर्वाद द्या, की ज्या पद्धतीने मी वंदना मॅडमची हिलिंग केली त्याच पद्धतीने इतर लोकांची माझ्यामार्फत हिलिंग होऊ देत. कळालं? वंदना मॅडम मला काय आशीर्वाद देतील, की या व्यक्तीने माझी हिलिंग केलेली आहे, तिला नेहमी सुखात ठेव, तिच्या आयुष्यामध्ये समाधानी ठेव. जे काही त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे, जसं तिने मला हील केलं तसंच इतरही लोकांना तिला हिलिंग करण्याची बुद्धी प्राप्त होऊ दे, एनर्जी दे, तिला काय कर, त्या पद्धतीने तयार कर. म्हणजे आपण ज्या पद्धतीने आपल्या रिलेशनमध्ये हिलिंग करतो आहे तसे मोठ्यांनी जर आपल्याला आशीर्वाद दिले की माझ्या माझं मला बरं केलंय या व्यक्तीने, माझ्यासारखं इतरांनाही या व्यक्तीची मदत झाली पाहिजे. दृष्टिकोन समजतो आहे? आणि जर तुमच्या मुलांना आपल्याला हिलिंग द्यावी लागली तर आपले मुलं आपल्यापेक्षा छोटे आहेत, बरोबर, मग तेव्हा हिलिंग द्यावी लागली तर काय कराल, रेकीला प्रार्थना करायची. रेकीला प्रार्थना करायची, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, आपले लहान मुलं आहेत किंवा कुठले जॉबमध्ये असेल, कसेही आपले मुलं जे आहेत त्यांना आपण काहीतरी करतोच ना, आई म्हणून, आपण वडील म्हणून त्यांच्यासाठी नेहमी काही ना काही करत असतो. आपलं कर्तव्य आहे ना त्यांचं पालन पोषण करण्याचं. मग रेकी देण्याचंही आपलं कर्तव्य होत आहे. मग त्या बदल्यात आपण काय करणार, मुलांना छोटे छोटे कामं सांगायचे, छोटे छोटे, की मला पाणी भरून आण, माझ्या कपड्यांच्या घड्या करून ठेव, की एवढंसं मला दूध आणून दे, मला एवढी माझी भाजी आणून दे. किंवा जर मुलगा जॉबमध्ये असेल किंवा मुलगी जॉबवर असेल तर छोटंसं, आज माझ्या मोबाईलचं रिचार्ज करून देते का गं, किंवा देतोस का, ह्या पद्धतीने छोटीशी मदत आपल्याला तिथे मागायची आहे. कळालं? इथपर्यंत समजलं का, रेकीचा वापर हो कशा पद्धतीने करायचा? हो. तेजश्री मॅडम, तेजश्री राणे मॅडम, समजताय का? ओके. हे झाले डॉक्टर मिकाऊजींनी सांगितलेले 2 नियम. सॉरी मॅडम, मी लेट रिप्लाय दिला. माझं हं. छोटं बेबी त्याच्यामुळे मी कॅमेरा पण ऑन नाही करू शकत. कधीच तो रडतो ना त्याच्यामुळे. बरं बरं, मी ठीक आहे, संध्याकाळी ठीक बॅचला पण होती मॅडम तुमच्या 7:30 ते 8च्या. आहे. अच्छा,
येस येस. हो. तुमचा आवाज इतका गोड आहे मॅडम की असं वाटतं की डबल डबल क्लास करावा फर्स्ट लेवल. ठीक आहे ठीक आहे. ओके. पुढे जाऊया आपण. आता हे दोन नियम लक्षात ठेवलेत आपण, की रेकी देताना आपल्याला काय करायचं आहे, विचारल्याशिवाय रेकी द्यायची नाही. ब्लड रिलेशनमध्ये जेव्हा आपण आपल्या रिलेटिव्हला रेकी देतो आहे, त्या जर लहान असेल तर छोटेशी कामं सांगायचे, मोठे असेल तर आशीर्वाद मागायचे. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. इतर लोकांना रेकी देत असाल तर ॲज अ एनर्जी एक्सचेंज आपण छोटीशी अमाऊंट तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने एनर्जी एक्सचेंज ठरवायचं आहे ते तुम्ही तुमचं डिसाईड करून घेऊ शकता. ठीक आहे. पुढे काय येतो की रेकी चा वापर आपल्याला, आज तुम्ही सर्च करा रेकी इन हॉस्पिटल. हे रेकीचं खरंच अस्तित्व आहे तर रेकीचा हॉस्पिटलमध्ये उपयोग होतो का? कारण आजकाल बरेच डॉक्टर्स ऑपरेशनच्या अगोदर रेकीचा वापर करतात, की एखादं ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं, आपल्याला सर्जरी चांगल्या पद्धतीने व्हावी, तिथे काय केली जाते, रेकीची साधना ॲज अ ग्रुप हिलिंग तिथे दिल्या जाते. काय होतं, ग्रुप हिलिंग केल्या जाते. आणि आपले पण स्टुडंट बरेच आपलेही हे आहेत, 2-3 स्टुडंट डॉक्टर आहेत. आणि मला खूप चांगलं वाटतं की ते देखील रेकीचा प्रयोग करत आहे, रेकीचा वापर करत आहेत. आणि त्या रेकी शक्तीला समजून या पॉझिटिव्ह तत्वावरती ते समोर आयुष्यामध्ये हे जाण्याचा विचार करत आहेत. मग इथे रेकीचं हॉस्पिटलमध्ये वापरल्या गेली आहे. आपले अँशियंट हीलर होते, जे साईबाबा होते. साईबाबा पण काय करत होते, तेही पॉझिटिव्ह गोष्टींवरती आपल्या हातांच्या मार्फत इतरांची हिलिंग करत होते. नंतर हे भगवान गौतम बुद्ध, ते पण रस्त्यामध्ये जेव्हा त्यांचे भिक्खू फिरत होते, बौद्ध भिक्खू, तेही रस्त्यामध्ये त्यांच्याकडे काही मेडिसिन असायच्या नाही, पण रस्त्यामध्ये जे काही लोक भेटत होते त्यांची हिलिंग कशामार्फत होत होती, आपल्या स्पर्शाच्या साह्याने, आपल्या साधनेमार्फत ते हिलिंग करत होते. आपले ऋषीमुनी काय करत होते, मेडिसिनचा वापर करता येत होता का तेव्हा? इतक्या मेडिसिन अस्तित्वात होत्या का? जडीबुटी होती, पण त्याच्या पेक्षा जास्त त्यांच्याकडे काहीच नव्हतं. ते काय करत होते, पॉझिटिव्ह गोष्टींवरती, पॉझिटिव्ह इंटेन्शनच्या मार्फत आणि साधना वाढवून काय करत होते, लोकांना प्रॉब्लेमच्या दूर करत होते. नंतर अश्विनी कुमार, आपले जे एन्शियंट हिलर त्यांना म्हणतो आपण, त्यांनी देखील काय केलेलं आहे, वैद्य अश्विनी कुमार आपण म्हणतो, ते पण काय करत आहे, पॉझिटिव्ह एनर्जीवरती ब्रह्मांडी ऊर्जांचा वापर करून आपल्या जे काही लोक होते त्यांची हिलिंग केल्या जात होती. आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा ते कुठे आले होते, हिमालयामध्ये आले होते. हिमालयामध्ये काय होतं, सगळीकडे डोंगरच डोंगर होतो. मग तिथे काय करण्यात आली, तिथे म्हणून हिमालय कशासाठी प्रसिद्ध आहे, साधनेसाठी प्रसिद्ध आहे, बरोबर का? पर्वतावर जाऊन तिथे साधना केली जाते ना, तिथे काय होतं, साधना केली जाते. मग तिथे कुठलेही मेडिसिन नव्हते, कुठल्याच काही गोष्टी अस्तित्वात नव्हत्या. तिथे पण ही स्पर्श चिकित्सा, आपल्या हातांद्वारे इतरांची हिलिंग करणं, ही स्पर्श चिकित्सा अस्तित्वात होती. हळूहळू ज्यांनी प्रवास सुरू केला, मग ते शेतीचा म्हणजे शेती करायला लागले, जडीबुटी या सगळ्या गोष्टींचा काय प्रयोग व्हायला लागला. मग आयुर्वेद आला, मग आयुर्वेद नंतर मग होमिओपॅथिक आल्या, म्हणजे मेडिसिन आपल्या ज्या झाडांच्या औषधी आल्या, काही पुष्पांमार्फत औषधी तयार करण्यात आल्या, आणि नंतर ॲलोपॅथीचा शोध लागलेला आहे. तोपर्यंत सगळं काय होतं की पॉझिटिव्ह एनर्जीवरती काम करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ऊर्जा, जी साधना आपण केलेली असते, त्या साधनेचं फळ आपण इतरांना देत असतो. कळतंय? या साधनेमार्फत, म्हणून काय करायचंय, पहिल्या लेवलला पहिले मी साधनेकडे लक्ष केंद्रित करणार. पहिल्या लेवलला काय म्हणताय, साधनेच्या बाबतीत आपल्याला काय करायचं, खूप लक्ष केंद्रित करायचंय साधनेकडे. साधना वाढवायची, मला माझी एनर्जी वाढवायची आहे, माझ्या आपोआपच ब्लॉकेजेस दूर होतात, माझ्यामधली पॉझिटिव्हिटी वाढवायची आहे. मग याच्यामध्ये अजून कोणी काय काय काम केलं, तर रेकीचा वापर करताना, रेकीचा जे डॉक्टर मिकाऊ सुई होते, त्यांनी त्यांचे शिष्य चिजुरो हयाशी, त्यांचे शिष्य कोण होते, चिजुरो हयाशी, चुजिरो हयाशी, चिजुरो हयाशी यांना तयार केलं. ते पण प्रोफेसर होते. ते कोणाकडे शिकायला आलेत, डॉक्टर मिकाऊ सुईंनी त्यांना ट्रेन केलं. काय केलं,
ट्रेन केलं. एकच मिनिट, मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसतेय सगळ्यांना? हो, दिसते. हां. येस. मेजर कॉन्ट्रीब्युशन जे होतं ना, ते कोणाचं होतं? या डॉक्टर मिकाऊ सुईंचं आणि त्यानंतर चिजुरो हयाशी, हे जे सेंटरचे आहे हे चिजुरो हयाशी आहे. यांनी मेजर कॉन्ट्रीब्युशन केलं. त्यांनी पण डॉक्टर मिकाऊ सुईंच्या नंतरही रेकीच्या मध्ये बरेच प्रॅक्टिस केली. रेकीची त्यांनी साधना पण केली आणि लोकांनाही त्यांनी हिलिंग केलं. आणि त्यांनी वेगवेगळ्या टेक्निकचा पण शोध लावला. म्हणजे ज्या पद्धतीने जे सिम्बॉल्स मिळालेले होते त्या वेगवेगळ्या टेक्निक्स त्यांनी शोधून काढल्या. चिजोरी हयाशींच्या हे हवाई टकाटा ह्या काय होत्या? त्यांच्या स्टुडंट्स होत्या. हवाई टकाटा वयाच्या 30व्या वर्षी त्यांना काय झालं होतं? कॅन्सर डिटेक्ट झाला होता. काय झाला होता? वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आणि त्या सर्जरीच्या दरम्यान त्यांना माहिती पडलं की हे चिजुरो हयाशी एक अशा ट्रेनिंग म्हणजे रेकीचं सेंटर चालवता जिथे आपण नॅचरली हिलिंग करू शकतो, आपल्या ऊर्जांना समजून घेऊ शकतो, प्लस आपल्याला या प्रॉब्लेममधनं बाहेर काढायला काय होणार आहे? मदत होणार आहे. मग त्यांना थोडा विश्वास वाटायला लागला आणि त्यांचं जी सर्जरी करणार होते त्यांनी ती सर्जरीला काय केलं? नाही म्हटलं की मला सर्जरी करायची नाही, मी रेकीच्या पद्धतीने जाणार. आणि वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी काय केलं? रेकीचा शक्तिपात घेतला, रेकीला समजून घेतलं, रेकी शिकली आणि एवढ्या कॅन्सरमधनं त्या स्वतः बाहेर पडल्या. हवाई टकाटा वयाच्या 80 वर्षापर्यंत जगल्या. किती? वयाच्या 80 वर्षापर्यंत जगल्या. आणि त्यांनी काय केलं होतं? 22 ग्रँडमास्टर तयार केले. काय केले? 22 ग्रँड मास्टर टीचर तयार केले. रेकीचे टीचर 22 तयार केलेत. आणि रेकीचा पूर्ण भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये जर प्रसिद्ध करायचं म्हणजे श्रेय दिला जात असेल तर ते जात आहे डॉक्टर हवाई टकाटांना. कोणाला जात आहे? डॉक्टर हवाई टकाटांना. आणि डॉक्टर मिकाऊ सुई हे काय आहे? रेकीचे फाउंडर होते. रेकीला यांनी रिडिस्कवर केलं, ही कोरियामा टेकडी ज्याबद्दल आपण बोलत होतो. कळत आहे? दिसते सगळ्यांना स्क्रीन? हो, दिसते. येस. हो. हे डॉक्टर मिकाऊ सुई त्यांची आपण स्टोरी ऐकली की ज्यांनी मेडिटेशन केलं. आणि त्या आहे हवाई टकाटा. त्यांनी कॅन्सर सारखे, हो म्हणजे रेकी तुम्हाला कुठल्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन देणार आहे? तर रेकी शारीरिक, मानसिक, भावनिक कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तिथे रेकीचा आपल्याला वापर करता येणार आहे. कळालं? आता रेकीचा पुढचं टॉपिक येतो ते म्हणजे रेकीचं अट्युनमेंट. पहिल्या रेकीचं अट्युनमेंट म्हणजे रेकीची दीक्षा. कारण रेकी ही गुरु शिष्य परंपरेवरती चालते. रेकीचं अट्युनमेंट घ्यावी लागते, याची दीक्षा घ्यावी लागते. तोपर्यंत रेकीची आपल्यामध्ये अस्तित्व नसतं, रेकी आपल्यामध्ये प्रवाहित होत नाही. ठीक आहे? कळालं हे सगळ्यांना? जोपर्यंत आपण रेकीचं अट्युनमेंट घेत नाही तोपर्यंत रेकी आपल्यामध्ये प्रवाहित होत नसते. इथपर्यंत समजलं आहे का रेकी? काय आहे रेकी शक्ती? का अट्युनमेंट घ्यावं लागतं? आपल्याला लहानपणापासून तुम्ही म्हणता मॅडम की रेकी तर माझ्याकडे आहे, प्राण ऊर्जा माझ्याकडे आहे, पण ज्या ज्या लोकांमध्ये मी जाते, मला ट्रॅव्हलिंग करावी लागते, माझी पॅरेंटिंग वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये झालेली आहे, मला वेगवेगळ्या लोकांचे, जसं आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचा काय असतो? पगडा असतो. ज्या ज्या लोकांच्या सानिध्यात आपण येत असतो त्या त्या पद्धतीने आपण काय असतो? घडत असतो. मग इथे काय होत आहे?
जेव्हा आपले लहानपणापासून एक साधारणतः आपण म्हणतो ना 8व्या वर्षी आपल्याला सगळ्या गोष्टी राग यायला लागतो. हे षडरिपू आपल्या पाठीमागे लागतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, दंभ, संशय, चिंता हे सगळं आपलं सुरूच असतं. आणि आपण डे टू डे लाईफमध्ये वेगवेगळ्या भावनेतून जातो. तेव्हा ही रेकी शक्तीची ऊर्जा ही काय होतात, ब्लॉकेजेस तयार होतात. ही प्राण ऊर्जा जी माझ्यामध्ये प्रवाहित होत आहे, ही रेकीची ऊर्जा कुठेतरी डिस्टर्ब व्हायला सुरुवात झालेली असते. म्हणून माझ्या आयुष्यामध्ये चॅलेंजेस येत असतात, ऑब्स्टॅकल येतात, प्रॉब्लेम्स माझ्या आयुष्यामध्ये येत असतात. मग ही प्रवाहित होताना ही चांगल्या पद्धतीने प्रवाहित व्हावी आणि मला याचा वापर करावा, तर काय करावी लागते, क्लिन्झिंग करावी लागते की नाही. पाईपलाईनमध्ये ब्लॉकेजेस आलेत तर त्याची काय करावी लागते, प्लंबरला बोलवून क्लिन्झिंग करावी लागते. ते आपण करू शकतो का, नाही. मग त्याच पद्धतीने काय करतो, रेकी ग्रँड मास्टर, एक जो मास्टर टीचर असतो, तो तुम्हाला काय करणार, त्या एनर्जी सोबत कनेक्ट करून देणार आणि तुम्हाला अट्यून केल्या जाते. ही दीक्षा काय होते, तुम्हाला रेकी शक्तीची दीक्षा दिली जाते आणि रेकी सोबत तुम्हाला कनेक्ट केल्या जातात. या रेकीच्या दीक्षेमध्ये तुमचे काही आपल्या बॉडीचे चक्र असतात, ते आपण समजून घेणार आहे. त्या चक्रांवरती हिलिंग केल्या जाते. जे चक्रांबद्दल आपण समजून घेणार आहे की आपले चक्र कुठले, तर त्या चक्रांची हिलिंग केल्या जाते. आणि म्हणून रेकीमध्ये काय होतंय, गुरु शिष्य परंपरेवरती रेकी कार्य करत असते. जसं आपण डॉक्टर मिकाऊ सुईंचे जे शिष्य होते ते कोण होते, चिजुरो हयाशी. चिजुरो हयाशीचे शिष्य कोण होते, हवाई टकाटा. हवाई टकाटांचे वेगवेगळे शिष्य होते, फिलिपियन होते आणि त्यांची नात. हे दोन रेकी ग्रँड मास्टर आणि त्यांच्या नातींनी पण ग्रँड मास्टर तयार केलेत. अगदी म्हणजे बघा, वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी स्वतः जगता की नाही याची गॅरंटी नव्हती. आणि त्यांनी भारताला काय, पूर्ण जगाला रेकीचं दान देऊन गेलेलेत. एवढा त्यांनी रेकीचा वापर आणि प्रचार केलेला आहे. कळत आहे रेकीची हिस्ट्री काय आहे. इथे हो रेकीचे समजली, रेकीची हिस्ट्री प्रत्येकाला. रुपाली मॅडम, सुरभी मॅडम, हो हो. नक्की. हो म्हणून इथे आपण शक्तिपाताला जास्त देत असतो महत्त्व. रेकीचा वापर करताना आपण ज्या पद्धतीने दोन नियम बघितले, ते दोन नियम इथे लक्षात ठेवायचे आहे. की कुणीही मागितल्याशिवाय आपल्याला रेकी द्यायची नाही आहे. आणि रेकी दिल्यानंतर ॲज अ एनर्जी एक्सचेंज आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे. इथपर्यंत समजलं आहे का. मग रेकी शक्ती प्रवाहित होताना दीक्षा आपल्याला घेणं गरजेची असते, तोपर्यंत रेकी शक्ती आपल्याकडनं प्रवाहित होत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला येतो की रेकी कुठल्या तत्व असतात ना, कुठलं तरी मॅन्युअल दिलं जातं का. आपली एखादी मशीन आणली, त्याच्यासोबत काय येतं, गाईडलाईन येतात, मॅन्युअल येतात. त्याच पद्धतीने रेकीचा वापर करताना अजून काय मला समजून घ्यावं लागेल का, अजून काय करावं लागेल, मी कशा पद्धतीने माझी दिनचर्या असायला पाहिजे, माझं खानपान कशा पद्धतीने असायला पाहिजे, हे आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, की रेकीचे तत्व का महत्वाचे आहे, रेकी कुठल्या तत्वावरती काम करते, हे सगळं आपण उद्याच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर कुणाचे काही प्रश्न आहेत. मॅडम मी बोलते का, रुपाली बोलते. हा, रुपाली मॅडम. आम्ही ऍक्च्युली मला आज लिंक माझ्या मैत्रिणी पाठवली, जया म्हणून आहे. ओके. तर त्याच्यामुळे मी थोडा उशिरा जॉईन झाले. म्हणजे कालचं मी थोडं रेकॉर्डेड सेशन ऐकलंय आणि बर आजचा पण मला जॉईन करायला 15 मिनिटं उशीर झाला होता. बर जेव्हापासून तुम्ही सुरुवात केली तेव्हापासूनच समजलंय मला. तर मला मग कालचं सेशन एक ऐकावं लागेल ना पूर्ण, जे हो हो, रेकॉर्डेड सेशन होतं ते. आणि आजचं जे 15 मिनिटाचं गेलं आहे तर ते पण रेकॉर्डेड सेशन आज तुम्ही पोस्ट करणार का, पाठवेल पाठवेल पाठवेल. हं? म्हणजे मला पूर्ण नीट समजेल. चालेल चालेल. ओके. येस, सुरभी मॅडम. मॅम समजलं. नक्की. हो हा, इतिहास आपल्याला बघा, इतिहास बोर वाटतो थोडासा, हा टॉपिक थेरॉटिकल असल्यामुळे कंटाळा येईल. पण नंतर आपल्याला जसं जसं आपण पुढे अभ्यास करू तसं तसं आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने समजणार आहेत. येस, सुनंदा मॅडम, तुम्हाला समजलं आहे. हो समजलं. हं. काय करता मॅडम तुम्ही. मी रिटायर्ड आहे. अच्छा. आणि सुरभी मॅडम हा. तुम्ही. मॅम मी एक स्टुडंट आहे. व्हेरी गुड. रुपाली मॅडम.
सविता मॅडमला समजलं आहे? हो, समजलंय. येस. अमोल सर, वंदना मॅडम, सगळ्यांना समजलंय का आता? मॅडम माझा व्यवसाय आहे, मी टॅक्स प्रॅक्टिशनर आहे ओके. आणि आणि पॅनल ऑडिटर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. छान. येस. ठीक आहे, आता आपण इथे थांबतो आहे. येस. आपण उद्याच्या सेशनमध्ये रेकीचे तत्व जाणून घेणार आहोत. उद्याच्या सेशनला आपण भेटूया याच टाईमवरती. तोपर्यंत मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू. आत्मवंदन. थँक्यू.